नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खिमराज चामोर्शीकर तुमचं आकार फाउंडेशनचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म स्वागत करतोय। आज आपण केमिस्ट्री आणि त्यामध्ये पण ॲटॉमिक स्ट्रक्चर आणि त्यामध्ये काही इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आहेत, जे सिमिलर डेफिनेशन्स आहेत आणि नेहमी आहेत तर फार सोपी पण नेहमी कन्फ्युजिंग वाटतात, कारण नावं सिमिलर आहेत। आयसोडायफर्स, आयसोबार है ना, आयसोटोप, आयसोटोन, आयसोटोप, आयसोबार है ना, तर हे सगळे नावं आहेत आणि हे सिमिलर आहेत। फक्त याच्यामध्ये काय टेक्निकल डेफिनेशन्स आहेत, काय व्हेरिएशन्स आहेत ते काय तर आज आपण इथं कव्हर करणार आहोत। सिमिलर डेफिनेशन्स आहे, कॉन्सेप्ट समजून घ्या नेमकं काय आहेत ते, आणि डेफिनेशन यासोबतच याला समजण्यासाठी जे इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट्स आहेत म्हणजे ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास, हे सुद्धा काय तर आपण कव्हर करणार आहोत। एक लक्षात घ्या, जरी तुम्ही मराठी मीडियमचे असणार तरी पण सायन्स अभ्यास करताना थोडंसं इंग्लिशमधले नावसुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण कदाचित याला बऱ्याचदा आयोगाद्वारे कदाचित एखाद्या पेपरमध्ये ट्रान्सलेटेड वर्ड मिळेल, पण काही याच्यामध्ये त्याला मग मराठीमध्येच आयसोटोप असं नाव लिहिलं राहील। आयसोटोप असं नाव लिहिलं राहील है ना, आयसोटोप, आयसोबार। त्यामुळे इंग्लिशमधले नावं सायन्स अभ्यास करताना तुम्हाला इंग्लिशमधले नावं लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ठीक आहे। यासोबतच आपण आयोगाचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा कव्हर करणार आहोत। तसा हा एक प्रश्न बघा, ट्रिटियमचा अनुक्रमांक रिकामी जागा आहे 2022चाच प्रश्न आहे, नेमका तो किती आहे, तो कसा काय आहे आणि या टॉपिकशी कसा रिलेटेड आहे तो आपण कव्हर करणार आहोत। इलेक्ट्रॉनचा शोध नेमका कोणी लावला तो पण इथं विचारलेला प्रश्न, ते सुद्धा घेऊ आपण। दोन अणूंना आयसोबार म्हणतात, बघा डायरेक्ट डेफिनेशन विचारले की आयसोबारची डेफिनेशन काय आहे, ही डायरेक्ट डेफिनेशन विचारली की प्रोटॉनची संख्या किती, न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन किती, ते सारखं असेल वेगळं असेल, कोणात जास्त असेल कमी असेल, असं सगळं आपण कव्हर करणार आहोत। नेक्स्ट, पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे ते विचारलंय, इथं सुद्धा अणुअंक आणि अणुवस्तुमान याच्याशी रिलेटेड प्रश्न आहे। आणि हे जे चार डेफिनेशन मी तुम्हाला सांगितले, चार नावं सांगितले, ते समजण्यासाठी अणुअंक आणि अणुवस्तुमान ही माहीत असणं गरजेचं आहे, त्यामुळे तो सुद्धा आपण कव्हर करणार। परत एक प्रश्न आयसोटोपवर विचारले, मगाशी ट्रिटियमचा विचारला होता, त्यानंतर इथं ऑक्सिजनचे निसर्गात किती आयसोटोप्स आहेत ते विचारलेले आहेत। नेक्स्ट, केंद्रक आणि आता इथं काय तर आपण टॉपिक समजून घेऊ। जसं मी आताच थोड्या आधी सांगितलं की नेमकं आपल्याला जे आयसोटोप, आयसोबार, आयसोटोन आणि आयसोडायफर हे चार डेफिनेशन समजायचे असेल तर आपल्याला सुरुवातीला काही बेसिक्स क्लिअर असायला पाहिजेत। ते म्हणजेच काय की ॲटम नेमका कसा असतो आणि त्या ॲटमचा ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, ॲटॉमिक मास म्हणजे काय, हे सुद्धा समजणं काय तर गरजेचं आहे। तर बघा, ॲटम आपण जर बघितलं तर कोणतीही वस्तू असेल, कोणतीही वस्तू जरी असेल तर त्याचा सगळ्यात छोटातला छोटा म्हणजे लहानात लहान भाग म्हणजे काय तर तो आहे काय तर ॲटम आहे, ज्याला मराठीमध्ये अणू म्हटलं जातं। ॲटम किंवा ज्याला अणू म्हटलं जातं। आता हा ॲटम कसा तयार होतो तर याचा न्यूक्लियसमध्ये असतं काय तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आपल्याला पाहायला मिळतं। ॲटमच्या न्यूक्लियस म्हणजे ॲटममध्ये असतं काय तर एक न्यूक्लियस असतो ज्याच्यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन म्हणजे असे काही प्रोटॉन आणि असे न्यूट्रॉन असं मिळून काय तर असा एक गोळा तयार झालेला असतो है ना, यालाच काय म्हणतात तर न्यूक्लियस किंवा त्यालाच काय तर केंद्रक म्हटलं जातं है ना। प्रोटॉन जे आहेत ते कसे असतात तर ते पॉझिटिव्ह असतात आणि जे न्यूट्रॉन आहेत ते कसे असतात तर ते न्यूट्रल किंवा ज्याच्यावर चार्ज राहत नाही। प्रोटॉन लक्षात ठेवा जे पॉझिटिव्ह आहेत आणि न्यूट्रॉन ते कसे आहेत तर ते न्यूट्रल आहे, त्याच्यावर कोणतेही पॉझिटिव्ह नाही, त्याला उदासीन म्हटलं जातं। आणि याच्या भोवती मग आहे काय तर हे इलेक्ट्रॉन्स आहेत ना, हे असे ऑर्बिटमध्ये अशा या ऑर्बिटमध्ये काय तर असे फिरत असतात, वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये हे फिरत असतात, ठीक आहे। आता हा जो भाग आहे याला म्हणतात काय तर याला केंद्रक म्हटलं जातं किंवा त्याला न्यूक्लियस म्हणतात, त्याला म्हणायचं काय तर न्यूक्लियस म्हटल्या जातं। आणि केंद्रकाच्या व्यतिरिक्त हा जो मग उरलेला जो भाग आहे ना, हा केंद्रकाच्या व्यतिरिक्त या भागाला म्हणतात एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट, याला म्हणायचंय एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट। न्यूक्लियस आणि काय तर हा एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट म्हणजे केंद्रका बाहेरील भाग, राईट। म्हणजे आता असं सगळं मिळून काय तर पूर्ण एक ॲटम तयार होतो। आणि म्हणून इथं बघा की डेफिनेशन काय दिलेली आहे की केंद्रक आणि केंद्रका बाहेरील भाग यांचा मिळून काय तर अणू बनत असतो। आता याच्यामध्ये आपण बघितलं की ऑलरेडी काय काय आहे, याच्यामध्ये तीन प्रकारच्या अवक अणूंचा समावेश आहे। न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहे आणि काय तर इलेक्ट्रॉन आहेत ते काय तर ते फिरत आहेत है ना, त्यामुळे न्यूक्लियसमध्ये आहे काय प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहे आणि केंद्रकाबाहेरील भाग जो आहे एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट जो आहे त्याच्यामध्ये आहे काय तर न्यूट्रॉन आहे। प्रोटॉनचा शोध लक्षात ठेवा रुदरफोर्डनी लावला, न्यूट्रॉनचा शोध चॅडविकने लावला आणि इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावलाय तर जे थॉम्सन यांनी लावलेला आहे है ना। नेक्स्ट, एखादा जर न्यूक्लियस एखादी जर ॲटम आहे तर त्याचं जर न्यूक्लियाइड लिहायचं असेल तर ते लिहिण्याची पद्धत नाही या पद्धतीची आहे बघा, या पद्धतीने किंवा अजून या ठिकाणी असं XAZ आणि कार्बनचा एक एक्झाम्पल दिले 12 आणि 6, कार्बन 12 आणि 6 असं लिहिलं जातो। आता हे समजून घेऊ की नेमकं काय आहे, हे 12 नेमकं काय आणि 6 काय है ना, हे समजल्याशिवाय आपल्याला हे न्यूक्लियाइड समजणं नेमकं काय कसा लिहिलं जातं किंवा याचाच यूज करून आपल्याला काय तर आयसोटोप, आयसोबार ह्या सगळ्या गोष्टी लिहायच्या आहेत।
दोन कॉन्सेप्ट आहेत बघा मित्रांनो, की एक आहे ॲटोमिक नंबर, आणि दुसरा आहे ॲटोमिक मास. ॲटोमिक नंबर आणि काय तर ॲटोमिक मास, याला म्हणतात अनुक्रमांक, याला म्हणायचं आहे अनुक्रमांक, आणि हा आहे अणुवस्तुमानांक. अणुवस्तुमानांक किंवा अणुवस्तुमान म्हणू आपण, है ना. आता ॲटमचा स्ट्रक्चर मी तुम्हाला सांगितलं की ॲटम म्हणजे नेमका आहे कसा, तर प्रोटॉन आहे, न्यूट्रॉन आहे आणि इलेक्ट्रॉन आहेत जे फिरत आहेत, है ना. आता जर आपण याचा जर मास जर कन्सिडर केला, बरं सगळ्यात आधी आपण बघू की अनुक्रमांक म्हणजे ॲटोमिक नंबर म्हणजे काय, की एखादा जर ॲटम असेल तर तो ॲक्च्युली असतो काय, तर तो न्यूट्रल असतो. याच्यावर बघा की आहे काय, तर हे प्रोटॉन पॉझिटिव्ह चार्ज आहेत आणि इलेक्ट्रॉन काय तर हे निगेटिव्ह चार्ज आहे. बरं एका प्रोटॉनवर जेवढा चार्ज असतो तेवढा चार्ज एका इलेक्ट्रॉनवर सुद्धा असतो. मग आता हा ॲटम कसा काय न्यूट्रल होणार आहे, हे तेव्हा शक्य आहे ज्या वेळेस पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस सारखे असतील तर. आणि म्हणून जर ॲटम जर न्यूट्रल असेल तर याच्यावर नक्कीच काय असेल, तर जेवढे प्रोटॉन असतील तेवढेच काय असतील, तर इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा असणार आहे. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या, एखादी जर ॲटम आहे तर त्याच्यामध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या काय असते, तर ही सारखीच असते. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या काय लक्षात ठेवायची तुम्हाला, की हे नेहमी कशी असणार, तर सारखीच असणार आहे. आणि म्हणून ॲटोमिक नंबर म्हणजे काय, ॲटोमिक नंबर म्हणजे काय, की नंबर ऑफ प्रोटॉन ऑर इलेक्ट्रॉन, नंबर ऑफ प्रोटॉन ऑर इलेक्ट्रॉन म्हणजेच काय तर ॲटोमिक नंबर आहे, राईट. आता मग नेक्स्ट आहे काय तर ॲटोमिक मास म्हणजे लक्षात ठेवा. हां, आणि ॲटोमिक नंबर कशाने डिनोट करतात लक्षात घ्या, की हे कशाने डिनोट करतात, तर कॅपिटल झेडने डिनोट केल्या जातं. कॅपिटल झेडने डिनोट करायचं आहे. नेक्स्ट ॲटोमिक मास म्हणजे नेमकं काय, तर बघा आता प्रोटॉन म्हणजे बघितलं आपण, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन हे लक्षात आलं असेल. आता प्रोटॉनला काहीतरी मास असतं, न्यूट्रॉनला काहीतरी मास असतं, यांचा दोघांचा मास ऑलमोस्ट सारखा आहे. प्रोटॉनचा मास आणि न्यूट्रॉनचा मास काय तर ऑलमोस्ट सारखा आहे. आणि यांच्याशी कम्पेअर जर केलं आपण इलेक्ट्रॉनचा मास, तर तो फार कमी आहे, फार काय तर फार कमी आहे. आणि म्हणून असा वेळेस जर आपण कन्सिडर करतो म्हटलं, याचा जर मास काढायचा म्हटलं तर खरा मास तर याचाच येणार आहे, कारण या इलेक्ट्रॉनचा जो मास आहे तो तर ऑलमोस्ट निग्लिजिबल आहे, तो यांच्यापेक्षा काय तर फार कमी आहे. आणि म्हणून मास मोजताना किंवा वस्तुमान मोजताना इलेक्ट्रॉन मोजल्या जात नाही, फक्त मोजतात काय तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन मोजल्या जातं, की नंबर ऑफ प्रोटॉन किती आहे, नंबर ऑफ न्यूट्रॉन किती आहे. आणि जेवढे प्रोटॉन जेवढा न्यूट्रॉन असतात तेवढाच ॲटोमिक मास तेवढा सगळं त्याचा वस्तुमान मोजलं जातं. म्हणजे असं म्हणता येईल आपल्याला, की एका प्रोटॉनचा मास एक कन्सिडर करतात, ते कन्सिडर करायचं आहे, कारण त्याचा मास तर फार छोटा आहे. तेवढे केजी मध्ये लिहितो म्हटलं तर ती खूप मोठी संख्या आपल्याला लिहायला लागेल, 10⁻⁻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 ⁻
एका प्रोटॉनचा मास 1 कन्सिडर करतात, एका न्यूट्रॉनचा मास 1 कन्सिडर करतात. युनिट त्यासमोर kg न लावता एक युनिट लावला जातो, तो म्हणजेच काय तर स्मॉल यू, ज्याला डाल्टन म्हटलं जातं है ना. म्हणजेच ॲटॉमिक मास जर मोजायचा आहे तर तुम्हाला फक्त काय मोजायचं आहे तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या, म्हणजे या समोर मी लिहितोय की प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या आणि ॲटॉमिक मास डिनोट करतात कशाने तर कॅपिटल ए नी, कॅपिटल ए नी. आता हे जर लक्षात आलं असेल तर तुम्हाला न्यूक्लिएट सहज लक्षात येईल की हा जो लिहिलेला आहे x, इथं वर a लिहितात खाली z लिहितात, याचा अर्थ काय तर हा आहे काय तर ॲटॉमिक मास आहे, अणुवस्तुमान आहे, आणि हा आहे ॲटॉमिक नंबर म्हणजे अणुक्रमांक आहे. अणुक्रमांक ॲटॉमिक नंबर म्हणजेच काय की प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या, पण ॲटॉमिक मास म्हणजे काय तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या, राईट. म्हणजेच काय की याच्यामधून जर तुम्ही प्रोटॉन जर मायनस केले तर तुम्हाला न्यूट्रॉनची संख्या सहज मिळेल. कशामधून लक्षात ठेवायचे, ए मधून झेड जर मायनस केलं, ए मधून झेड, बघा या दोघांमधून पी मायनस करा ना तर मिळणार काय फक्त एन राहणार. त्यामुळे ए मायनस झेड म्हणजेच काय मिळणार तर तुम्हाला स्मॉल एन मिळणार. ए मायनस झेड, कॅपिटल ए मायनस कॅपिटल झेड म्हणजेच काय तर स्मॉल एन मिळणार आहे. ठीक आहे. तर बघा आता पुढे आपण समजून घेऊ एक एक डेफिनेशन्स. परत जे मी तुम्हाला ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास सांगितले तेच इथं दिलेलं आहे की ॲटॉमिक नंबर म्हणजेच काय नंबर ऑफ प्रोटॉन और नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आहे ना. त्यानंतर अणुवस्तुमान म्हणजेच काय किंवा वस्तुमानांक म्हणजेच काय, हा जो वस्तुमान आहे हा कसा आहे लक्षात ठेवा की हा आहे काय तर सापेक्ष आहे. सापेक्ष आहे कारण एका प्रोटॉनचा जर मास मोजतो म्हटलं तर तो एवढा आहे बघा 1.66053904 × 10⁻⁻27, फार छोटा आहे मास है ना. मग आता प्रत्येक वेळेस ही एवढी संख्या लिहिण्यापेक्षा या पूर्ण आकड्याला लिहितात काय तर 1 यू काय तर एकीकृत वस्तुमान किंवा ज्याला युनिफाईड मास म्हटलं जातं है ना. आणि म्हणून काय तर वस्तुमान म्हणजेच काय कर हा काय लक्षात ठेवायचं तुम्हाला p + n आणि हा p और इलेक्ट्रॉन. ॲटॉमिक नंबर डिनोट करतात कॅपिटल झेड नी दिलं इथं आणि हा अणुवस्तुमान डिनोट करतात कॅपिटल ए नी. ठीक आहे. आणि म्हणून याचाच यूज करून काय तर न्यूक्लिएट लिहिला जातो. आता आपल्याला पुढचे डेफिनेशन्स घ्यायचे आहेत.
की नेमके काय काय आहेत. तर बघा पहिली जी डेफिनेशन आहे ती आहे आयसोटोपची. आयसोटोप म्हणजे नेमकं काय आहे तर बघा ज्याला समस्थानिके म्हणतात. मराठीमध्ये एक वळ आयसोटोपचा इथं मिळतोय तो म्हणजे काय तर समस्थानिके. पण परत सांगतोय की समस्थानिके मराठी मीडियम जे विद्यार्थी आहेत समस्थानिके दिलं असेल याची गॅरंटी नाही, आयसोटोप सुद्धा लिहिला जातो. प्रश्न आपण घेऊ त्यावेळेस लक्षात येईलच तुमच्या. निसर्गातील काही मूलद्रव्यांमध्ये बघा अणुअंक ज्याला आपण अणुक्रमांक पण म्हटलंय त्याला अणुअंक पण म्हणा, ॲटॉमिक नंबर आहे. अणुअंक काय तर हा समान आहे परंतु त्याचा अणुवस्तुमानांक काय तर हा विभिन्न आहे. असे अणू असतात. एकाच मूलद्रव्याच्या अशा भिन्न अणुवस्तुमानांक असलेल्या अणूंना समस्थानिके म्हटल्या जातं. म्हणजे नेमकं काय तर बघा इथं कार्बनचा एक एक्झाम्पल दिलेला आहे की कार्बन 12,6 आहे, कार्बन 13,6 आहे आणि कार्बन 14,6 आहे. हे सगळे काय तर हे आहेत कार्बनचे आयसोटोप्स. हे काय तर सगळे कार्बनचे आयसोटोप्स आहेत. या सगळ्यांमध्ये काय लक्षात येते की अणुअंक बघा की अणुअंक जो आहे ना तो सारखा आहे, फक्त अणु वस्तुमान म्हणजे ॲटॉमिक मास आहे तो काय तर तो वेगवेगळा आहे. याला एकतर या पद्धतीने लिहितात किंवा याला कार्बन 12 असं सुद्धा लिहिल्या जातं कारण अणुअंक आहे ना तो काय तर तो सारखाच आहे. जर असं जर असेल तर याला काय म्हणतात, याला म्हणू आपण कार्बनचा आयसोटोप्स. आता याच्यावरून तुम्हाला सगळा चार्ट हा लिहिता यायला पाहिजे की याच्यामध्ये ॲटॉमिक नंबर किती आहे तर बघा 6 आहे. कारण अणुअंक आयसोटोप म्हटलं की अणुअंक सारखा असतो. 6 इथं पण 6 इथं पण 6. पण ॲटॉमिक नंबर किती आहे, सॉरी ॲटॉमिक मास तो किती आहे तर पहिल्यामध्ये 12, दुसऱ्यामध्ये 13 आणि तिसऱ्यामध्ये किती तर तो 14 आहे. आपल्याला परत लिहिता येईल की याच्यामध्ये प्रोटॉन किती आहेत तर हे 6च आहेत. जेवढा ॲटॉमिक नंबर तेवढेच काय तर प्रोटॉन आहे. म्हणजे हे ॲटॉमिक नंबर म्हणजेच काय तर प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या आहे. प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या आहे. बरं प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या मिळाली मग न्यूट्रॉनची संख्या काढता येईल का? न्यूट्रॉनची संख्या सांगितलं होतं मी तुम्हाला. काय होता फॉर्म्युला कॅपिटल A मायनस झेड. मग आता कॅपिटल A म्हणजे हा 12 आहे, 12 मधून 6 गेले किती राहणार तर 6. याचा अर्थ कार्बन 12,6 आहे. याच्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या किती आहे तर ती 6 आहे. कार्बन 13,6 जर असेल तर याच्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या किती आहे, या 13 मधून 6 गेले किती येणार तर हे 7 येणार. आणि या कार्बन 14,6 मध्ये किती आहे तर ते आहेत 8. राईट. आता हे जर लक्षात आलं असेल आणि बघा की हे फक्त डेफिनेशन पुढे थोडं चेंज होणार आहे. जसा आयसोटोपमध्ये आहे काय की अणुअंक समान आहे, अणुवस्तुमान वेगळा आहे. आयसोबार मग त्याला उलटं करायचे. अजून कुठली तरी एखादी व्हॅल्यू जर सारखी असेल दुसरी वेगळी असेल तर त्यावरून मग काहीतरी आयसोटोन येणार, आयसोडायफर येईल है ना. असेच काहीतरी डेफिनेशन चेंज झाले. पुढे 1 बाय 1 घेऊ. आणि म्हणूनच म्हटलंय की हे समजायला सोपी आहे पण काय होतं तर कन्फ्युजन होतं. आणि आयोगाने प्रश्नांची संख्या जर बघितलं ते भरपूर आहे. म्हणून तुम्हाला काय तर हे पाठ करायचे आहेत आणि नीट लक्षात ठेवायचं आहे की आयसोटोप म्हणजे नेमकं काय आहे है ना. नेक्स्ट बघा आता अबंडन्स आणि स्टॅबिलिटी हे एक्स्ट्रा मुद्दे इथं दिलेले आहेत. ते म्हणजे नेमकं काय तर बघा की कार्बन 12 कार्बनचे जे 3 आयसोटोप आपण बघितले त्याच्यापैकी लक्षात घ्या की सगळ्यात जास्त कार्बन 12 हा सगळ्यात जास्त प्रमाणात सापडतो. त्यापेक्षा कमी कार्बन 13 आणि फार थोड्या प्रमाणात कार्बन 14 पण सापडतो. आता यापैकी कार्बन 12 आणि कार्बन 13 लक्षात घ्या की हे स्टेबल आहेत. स्टेबल म्हणजेच काय की ते डिके होत नाही, ते थोडे कमी होत नाही, ते आहेत तेवढेच राहतात. तुम्ही ठेवून द्या ते वर्षानुवर्ष तेवढेच राहणार. पण कार्बन 14 लक्षात घ्या की हा रेडिओ ॲक्टिव्ह आहे. म्हणजेच काय की कालांतराने त्यातून काही पार्टिकल्स आणि रेज आहेत ते काहीतरी बाहेर निघत राहतात. ज्या कॉन्सेप्टला रेडिओ ॲक्टिव्हिटी किंवा ज्याला किरणोत्सारिता म्हटल्या जातं. हा एक केमिस्ट्रीमधला एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तर कार्बन 14 लक्षात घ्या की तो काय तर तो रेडिओ ॲक्टिव्ह आहे. आणि असेच बऱ्याच पदार्थाचे जे आयसोटोप्स आहेत हे काही काय तर रेडिओ ॲक्टिव्ह आहेत. या व्यतिरिक्त कार्बनच्या व्यतिरिक्त अजून 2 एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचे, पाठ करायचेच आहेत. ते म्हणजे आयसोटोप कशाचे, एक आहे ऑक्सिजनचा आयसोटोप आणि दुसरं काय तर हे आहेत हायड्रोजनचा आयसोटोप. हायड्रोजनच्या आयसोटोपला वेगवेगळे नावं दिलेले आहेत. पण लक्षात घ्या की आयसोटोप नेहमी एकाच एलिमेंटचा असतो. जसं कार्बनचे आयसोटोप म्हटलं तर कार्बनच असणार आहे, त्यामध्ये दुसरे कोणतेही ॲटम दुसरे कोणताही एलिमेंट राहणार नाही. ऑक्सिजनचं म्हटलं तर सगळे ऑक्सिजनच नाही, हायड्रोजन म्हटलं तर सगळे हायड्रोजनच आहेत. ठीक आहे. तर आता ऑक्सिजन बघा कोणकोणते आयसोटोप आहे. ऑक्सिजन 16, ऑक्सिजन 17, ऑक्सिजन 18 असे 3 आयसोटोप पाहायला मिळतात. याचा अर्थ काय की हा जो ऑक्सिजन आहे इथं 16 लिहायचे आहे है ना, इथं 17 येणार आणि इथं काय येणार तर इथं 18 येणार. याच्या व्यतिरिक्त याचा ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे तर तो असतो किती तर 8, इथं 8 आणि इथं सुद्धा काय असणार तर 8. कारण ॲटॉमिक नंबर आहे हा तर आयसोटोपमध्ये सारखाच असतो. आणि याच्यावरूनच बघा की हे इथं लिहिलेले आहेत, माहिती लिहिलेली आहे, डिटेल्स लिहिलेले आहेत की प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन किती आहेत ते. याचा स्ट्रक्चर फार चांगलं डायग्राम मार्फत इथं समजवलेलं आहे की प्रोटॉन किती, न्यूट्रॉन किती आणि हे जे फिरत आहेत ते आहेत काय तर इलेक्ट्रॉन, असं प्रत्येकामध्ये दाखवलेलं आहे. याच पद्धतीने दुसरा एक एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आयसोटोपचा, तो म्हणजेच काय तर हायड्रोजन. 3 एक्झाम्पल पाठच करायचे आहेत. कार्बन
हायड्रोजन आणि काय तर ऑक्सिजन असे 3 एक्झाम्पल लक्षातच ठेवायचे आहे. हायड्रोजनचा बघा की पहिला जो आहे तो 1 1 लिहिलाय म्हणजे ॲटॉमिक मास 1 आणि ॲटॉमिक नंबर पण 1. मग अशा वेळेस न्यूट्रॉन किती असणार तर 1 - 1 न्यूट्रॉन इज इक्वल टू किती असणार तर 0. त्यामुळे इथं न्यूट्रॉन दाखवलेलं नाहीये. यालाच नाव काय दिलंय तर यालाच प्रोटियम म्हटलेलं आहे. लक्षात घ्या की सिम्बॉल तर एसच लिहिलंय पण नाव काय दिलंय तर त्याला प्रोटियम म्हटलंय. त्यामुळे प्रोटियम काय आहे तर हा हायड्रोजनचा आयसोटोप आहे ज्याच्यामध्ये ॲटॉमिक मास हा 1 आहे. ॲटॉमिक मास हा 1 आहे. नेक्स्ट आहे काय तर दुसरा आहे ड्यूटेरियम ज्यामध्ये हायड्रोजन 2 1 लिहिला जातो. ॲटॉमिक नंबर 1 ॲटॉमिक मास 2 आहे ना 2 आहे म्हणजे न्यूट्रॉनची संख्या किती असणार 2 - 1 एक न्यूट्रॉन असणार आहे. प्रोटॉन 1 असेल इलेक्ट्रॉन 1 असणार आहे. तिसरा आहे काय तर ट्रिटियम आहे H31 आहे याच्यामध्ये सुद्धा काय तर आता 3 - 1 म्हणजे काय तर 2 न्यूट्रॉन असणार आहे. एक प्रोटॉन आणि एक इलेक्ट्रॉन तर तो काय तर फिक्स आहे कारण ते आयसोटोप्स आहेत है ना. तर या पद्धतीने आयसोटोप आणि त्याचे जे 3 एक्झाम्पल आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. या व्यतिरिक्त अजून एक मुद्दा आयसोटोप बद्दल तुम्हाला पाठ करायचा आहे किंवा लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजेच काय की आयसोटोपचे यूज आता बऱ्याच ठिकाणी केल्या जातो. त्यामुळे त्याचे यूज कोणकोणते आहेत त्याचे उपयोग कोणकोणते आहेत ते तुम्हाला पाठ करायचे आहेत. बऱ्याचदा जोड्या लावामध्ये सुद्धा काहीतरी हे प्रश्न विचारलेले आहेत. बघा समस्थानिकांचा उपयोग काही मूलद्रव्यांची समस्थानिके ही कशी आहेत तर किरणोत्सारी. आत्ताच थोड्या वेळ बघितलं होतं आपण की कार्बन 14 हा कसा आहे तर किरणोत्सारी आहे म्हणजेच काय तर रेडिओ ॲक्टिव्ह आहे. अशाच बऱ्याच पदार्थांचा जो एखादे आयसोटोप असतो तो काय असतो तो रेडिओ ॲक्टिव्ह असतो आणि त्यामुळे त्याचे जे यूज आहेत आता बऱ्याच ठिकाणी वाढलेले आहेत. त्याचा उपयोग विविध क्षेत्रामध्ये केला जातो जसं फॉर एक्झाम्पल औद्योगिक क्षेत्र कृषी वैद्यक आणि संशोधन क्षेत्रामध्ये होतो. काही एक्झाम्पल दिलेत बघा युरेनियम 235 याचा उपयोग कुठे होतो केंद्रीय विखंडन आणि वीज निर्मितीसाठी होतो म्हणजेच न्यूक्लिअर फिशन ज्याला म्हणतात त्यामध्ये काहीतरी याचा यूज होतो आणि त्याच्याद्वारे काहीतर वीज निर्मिती पॉवर जनरेशन काहीतर केला जातो. दुसरा आहे काय तर कॅन्सर सारख्या प्राणघातक आजारावरील वैद्यकीय उपचारामध्ये काही मूलद्रव्यांच्या किरणोत्सारी समस्थानिकांचा काहीतर यूज होतो. फॉर एक्झाम्पल कोबाल्ट 60 एक लक्षात घ्या परत कॅन्सरसाठी कोबाल्ट 60 यूज केला जातो. इथं युरेनियम 235 लिहिलेला आहे तर हे काय आहे तर हा लक्षात घ्या की हा ॲटॉमिक मास आहे कारण ॲटॉमिक नंबर तर हा तर सगळीकडे सारखाच राहणार आहे. आयसोटोपमध्ये काय असतं तर सारखाच असणार आहे. त्यामुळे याच्यासमोर जे लिहिलेलं आहे जसं कोबाल्ट समोर 60 लिहिलं तर हा आहे काय तर कोबाल्टचा ॲटॉमिक मास आहे. ॲटॉमिक मासच काय तर तो फक्त बदलत असतो ॲटॉमिक नंबर सारखाच असतो. नेक्स्ट अजून काय गॉयटर हा कशाचा रोग आहे हा आहे थायरॉइड ग्रंथीचा. थायरॉइड ग्लँड मानेमध्ये गळ्यामध्ये असतात. थायरॉइड ग्लँडचा काय तर आजार आहे आणि त्याच्यासाठी आयोडीन 131 याचा यूज केला जातो. नेक्स्ट किरणोत्सारी मूलद्रव्यांचा समस्थानिकांचा उपयोग करून जमिनीखाली गेलेल्या नळांमधील काय तर ज्या भेगा आहेत चिरा आहेत म्हणजे नळा आहेत पाईप गेल्या त्याच्यामध्ये जर भेग असेल गॅप असेल तर ते काय तर ते शोधून काढल्या जातं त्यासाठी यूज करतात. सोडियम 24 याचा यूज केला जातो. नेक्स्ट अन्न पदार्थांचे सूक्ष्म जीवाणूंपासून परिरक्षण करण्यासाठी किरणोत्सारी मूलद्रव्यांचा उपयोग करतात म्हणजे जीवाणू वाढायला नाही पाहिजेत बॅक्टेरिया ते वाढायला नाही पाहिजेत म्हणून काय तर काही आयसोटोपद्वारे ते ट्रीट केल्या जातं. आणि त्यानंतर आहे कार्बन 14 फार इम्पॉर्टंट आहे. कार्बन 14 याचा यूज कशासाठी केला जातो की जीवाश्मांचे वय ठरविण्यासाठी ज्याला कार्बन डेटिंग सुद्धा म्हटलं जातं ज्याद्वारे कार्बन डेटिंगद्वारे एखादं जर जीवाश्म आहे किंवा ज्या ठिकाणी उत्खनन झालेलं आहे तर ती जागा किती जुनी आहे हे काढण्यासाठी कार्बन डेटिंगचा यूज करतात आणि त्या कार्बन डेटिंग टेक्निकमध्ये मेन जो यूज आहे तो कशाचा आहे तर तो कार्बन 14चा आहे. ठीक आहे तर हे आयसोटोप्स रेडिओ ॲक्टिव्ह असल्यामुळे काय तर यांचा आता थोडासा यूज आहे तो काय तर दिवसेंदिवस काय तर तो वाढत आहेत आणि ते पण काय तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतं. औद्योगिक कृषी वैद्यक संशोधन या सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट आहे काय तर आयसोबार. आता याचं मराठीमध्ये नाव प्रत्येक वेळेस मिळेलच याची गॅरंटी नाही पण आयसोबार लक्षात ठेवा. आयसोबार काय आहे एक्झॅक्टली आयसोटोप जो होता त्याच्याच एक्झॅक्ट उलट म्हणजे तो काय तर आयसोबार आहे. आयसोटोपमध्ये नेमकं काय होतं आयसोटोपमध्ये होतं काय तर ॲटॉमिक नंबर आहे तो सारखा होता. ॲटॉमिक नंबर बघा की ॲटॉमिक नंबर काय तर सारखा होता ॲटॉमिक मास वेगळा होता. आता उलटं करायचंय म्हणजे तोच काय होणार तर आयसोबार होईल है ना म्हणजे एक लक्षात ठेवा दुसरं इझी लक्षात राहतं. याचाच उलट करायचं म्हणजे काय तर आता ॲटॉमिक मास आहे ना तो काय तर तो सारखा राहील. फॉर एक्झाम्पल इथे एक्झाम्पल दिले बघा कार्बन 14.6 आणि नायट्रोजन 14.7 है ना या ठिकाणी ॲटॉमिक मास सेम आहे पण ॲटॉमिक नंबर आहे तो वेगवेगळा आहे आणि म्हणून मग अशाला काय म्हणायचं तर आयसोबार म्हणायचं. हे दोन काय झाले एकमेकांचे आयसोबार झालेत. हे दोन एकमेकांचे आयसोबार झाले. पण या ठिकाणी लक्षात घ्या
की आयसोटोप हा नेहमी एकाच एलिमेंटचा असतो. इथं कार्बन कार्बन कार्बन, ऑक्सिजन 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 होता, हायड्रोजन 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 होता. पण आयसोबार जो आहे हा वेगवेगळ्या एलिमेंटचा असतो. हा एक मुद्दा लक्षात ठेवायचा. फक्त आयसोटोपच आहे जो सारख्याच एलिमेंटचा असतो. बाकीचे सगळे तीनही म्हणजे आयसोबार, आयसोटोन आणि आयसोडायफर्स हे तीनही वेगवेगळ्या एलिमेंटचे असतात है ना. एक्झॅक्ट उलट डेफिनेशन आहे. द ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स, बघा डिफरंट एलिमेंटचे असतील, हॅव्हिंग द सेम मास नंबर आहे बट डिफरंट ॲटोमिक नंबर आहे, आर कॉल्ड आयसोबार्स. एक्झाम्पल दिले इथं, कार्बन 14 आणि नायट्रोजन 14. ॲटोमिक नंबर किती आहे याच्यामध्ये 6 आहे आणि ॲटोमिक नंबर याच्यामध्ये 7 आहे. ॲटोमिक मास इथं दोन्ही ठिकाणी 14 आहे. प्रोटॉनची संख्या किती आहे? प्रोटॉनची संख्या इथं 6 आणि इथं काय तर 7 आहे. 6 आणि 7 है ना. नंबर ऑफ न्यूट्रॉन किती आहे? तर या दोघांमधला फरक 14 म्हणून 6 गेले 8 आणि इथं 14 म्हणून 7 गेले तर किती येणार? तर 7च येणार आहे. आयसोबार झाल्यानंतर नेक्स्ट आहे काय तर आयसोटोन. आता आयसोटोन म्हणजे काय बघा, ॲटोमिक मास पण झालं, ज्याच्यामध्ये ॲटोमिक नंबर सारखा आहे त्याला आपण आयसोटोप म्हटलं. ज्यामध्ये ॲटोमिक मास सारखा आहे त्याला आपण आयसोबार म्हटलं. आता आयसोटोन म्हणजे काय? ज्याच्यामध्ये लक्षात ठेवायचे की न्यूट्रॉनची संख्या सारखी आहे. ॲटोमिक मास वेगळं असेल सारखं असेल काही फरक पडत नाही. ॲटोमिक नंबर सारखा आहे वेगळं काही फरक पडत नाही. आपल्याला सारखं काय पाहिजे? आता ॲटोमिक नंबर ज्याच्यामध्ये सारखा आहे. आणि ॲटोमिक नंबर सारखं असण्यासाठी नेहमी लक्षात ठेवा की ॲटोमिक मास आणि ॲटोमिक नंबर दोन्ही पण वेगळेच असतात, कारण डिफरन्स दोघांचा सारखा यायला पाहिजे. आणि म्हणून न्यूट्रॉनची संख्या सारखी येण्यासाठी दोन्ही पण वेगळे असणार आहे. ज्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या सारखी त्याला म्हणू आपण आयसोटोन. Atoms of different elements having same number of neutrons in their nuclei are called isotones. बघा आता इथं काय दिले, बोरॉन आणि कार्बन 11 5 आणि 12 6. ॲटोमिक मास वेगवेगळा आहे, इथं 11 इथं 12 आहे. ॲटोमिक नंबर तो पण वेगळा आहे, इथं 5 आहे इथं 6 आहे. ॲटोमिक नंबर इथं 5 आहे इथं 6 आहे, इथं 11 आहे इथं काय तर 12 आहे. पण आता न्यूट्रॉनची संख्या बघा, 11 मधून 5 गेले 6 येणार, इथं 12 मधून 6 गेले इथं काय येणार तर 6 येईल. त्यामुळे ऑब्वियस आहे की न्यूट्रॉनची संख्या सारखी असेल तर आयसोटोन असेल आणि न्यूट्रॉनची संख्या सारखी असण्यासाठी हे दोन्ही पण काहीतरी वेगवेगळे असायला पाहिजेत. आयसोटोन झाला. आयसोटोन झाल्यानंतर मग आहे काय तर आयसोडायफर्स. मग आहे त्यानंतर आहेत आयसोडायफर्स. आयसोडायफर्स काय बघा, थोडंसं कॅल्क्युलेशन्स आतापर्यंत आपण जे 3 घेतलेत त्यावरून जर तुम्हाला कॅल्क्युलेशन्स लक्षात आले असतील तर सोपी आहे लक्षात ठेवायला. आहे थोडीशी डेफिनेशन थोडीशी वेगळी आहे. काय तर बघा, आयसोडायफर्स आर ॲटम्स हॅव्हिंग डिफरंट ॲटोमिक नंबर वेगळा आहेच. अँड मास नंबर सुद्धा काय तर तो वेगळेच आहे. म्हणजेच अणुक्रमांक आणि अणुवस्तुमान दोन्ही पण वेगळे आहेत. बट हॅव द सेम डिफरन्स बिटवीन नंबर ऑफ न्यूट्रॉन अँड नंबर ऑफ प्रोटॉन. सेम काय असायला पाहिजे की नंबर ऑफ न्यूट्रॉन आणि नंबर ऑफ प्रोटॉन मधला जो डिफरन्स आहे तो सारखा असायला पाहिजे. परत एकदा सांगतोय, आयसोडायफर्स म्हणजे काय, काय वेगळं असेल ते सगळं सोडून द्या. फक्त एकच लक्षात ठेवा की नंबर ऑफ न्यूट्रॉन आणि नंबर ऑफ प्रोटॉन यामधला जो डिफरन्स आहे, यामधला जो फरक आहे तो सारखा असायला पाहिजे. आणि ते जर सारखं असेल तर त्याला आपण काय म्हणतो, आयसोडायफर्स. एक्झाम्पल दिले बघा, थोरियम 234 आणि 90, युरॅनियम 238 आणि काय तर 92 है ना. आता यामधला आपण हा जो टेबल आहे हा आपण स्वतःच तयार करून घेऊ म्हणजे तुम्हाला सगळं कॉन्सेप्ट क्लिअर होईल. या टेबलमध्ये तुम्हाला काय काय भरायचंय बघा. एक आहे काय तर ए ची व्हॅल्यू किती आहे म्हणजे ॲटोमिक मास किती आहे, झेड म्हणजे ॲटोमिक नंबर किती आहे है ना. झेड म्हणजेच काय तर प्रोटॉन आहे आणि इलेक्ट्रॉन सुद्धा इथंच येणार. राहिले काय तर न्यूट्रॉनची संख्या किती आहे ते सुद्धा लिहायचं आहे. आणि त्यानंतर मग येणार काय तर नंबर ऑफ न्यूट्रॉन आणि नंबर ऑफ प्रोटॉन मधला डिफरन्स म्हणजे n-p जो असेल तो इथं असायला पाहिजे. आणि n-p काय असेल तर सारखा असायला पाहिजे. आणि जर तो सारखा असेल तर त्याला काय म्हणू आपण, आयसोडायफर्स. एलिमेंट पण बघा की वेगवेगळे घेतलेले आहेत है ना. ॲटोमिक मास किती आहे इथं 234, इथं आहे 238 है ना. ॲटोमिक नंबर किती आहे इथं आहे 90 आणि इथं आहे किती तर ते 92. आता इथं n ची व्हॅल्यू काढायची आहे तर 234 मधून 90 आहे तो मायनस करावा लागेल. 234 मधून 90 गेले 144 येणार. आणि इथून युरॅनियम मध्ये बघा 238 मधून 92 मायनस केले तर न्यूट्रॉन येईल है ना. म्हणजे 238 मधून 92 गेले किती येणार तर हे 146 येणार. आता n आणि p मधून काय तर आपल्याला n मधून p मायनस करायचे म्हणजे या 144 मधून 90 गेले किती येणार तर हे 54. 146 मधून 92 गेले
तेव्हा पण किती येणार, तर ते 54 येणार. आणि जर असा n-p ची व्हॅल्यू जर सारखी येत असेल तर अशाला काय म्हणतात, तर आयसोडायफर्स म्हटल्या जातं. n-p न्यूट्रॉन आणि प्रोटॉन मधला जो डिफरन्स आहे तो सारखा असायला पाहिजे, त्याला काय म्हणायचं, तर आयसोडायफर्स. जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला आयसोटोप्स, आयसोबार, आयसोटोन यावर विचारले. आयसोडायफरवर अजूनपर्यंत प्रश्न विचारलेला नाही, पण शाळेच्या पुस्तकात दिलेला आहे, त्यामुळे आपल्याला कॉन्सेप्ट माहीत असायला पाहिजे. ठीक आहे, आयसोडायफर्स एक लक्षात ठेवा. नेक्स्ट, ऑक्सिजन निसर्गात किती आयसोटोप्स मध्ये आढळतो. सगळे सांगितलेत मी तुम्हाला. आयसोटोप, ऑक्सिजनचे आयसोटोप्स निसर्गात सापडणारे ते किती आहेत, तर ते 3 आहेत. 3 कोणते आहेत ते पण आपण मगाशी घेतले. नेक्स्ट, पुढील 2 विधानांपैकी अयोग्य कोणते अयोग्य आहे. अयोग्य आपल्याला काढायचे, योग्य नाही काढायचे. ठीक आहे, अणुअंक म्हणजे ज्याला आपण ॲटॉमिक नंबर म्हणतो. अणुकेंद्रकातील एकूण प्रोटॉनची संख्या आहे. एकूण प्रोटॉनची संख्या आहे, बरोबर, सेंटेन्स बरोबर आहे. अणुअंक, ॲटॉमिक नंबर कशाला म्हणतात, एक तर प्रोटॉनची संख्या किंवा इलेक्ट्रॉनची संख्या सारखीच असते है ना. आणि त्यामुळे या कोणाची एकाची संख्या म्हणजेच काय तर अणुअंक असतं. त्यामुळे हा सेंटेन्स काय तर सेंटेन्स बरोबर आहे. दुसरा आहे ते काय तर अणुवस्तुमान म्हणजे काय. अणुवस्तुमान म्हणजे अणुकेंद्रकातील एकूण प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या. एकूण प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या है ना. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन या दोघांचे ॲडिशन म्हणजेच काय होतं, तर अणुवस्तुमान होतं. त्यामुळे हा सेंटेन्स सुद्धा काय तर बरोबरच आहे. आणि आपल्याला अयोग्य विचारले त्यामुळे काय तर दोन्ही नाही, दोन्ही पण बरोबर आहेत. त्यामुळे इथं काय तर अयोग्य कोणते, तर दोन्ही नाहीत. आन्सर काय येणार, तर 4th येणार. बघा, डेफिनेशन्स क्लिअर असायला पाहिजे. नेक्स्ट, ज्या केंद्रक भागाचे अणुक्रमांक आणि अणुवस्तुमान विविध असतात. काय दिले बघा, केंद्रक भागाचे अणुक्रमांक पण वेगळा आहे, अणुवस्तुमान पण वेगळा आहे. याचा अर्थ काय की याच्यामध्ये ही डेफिनेशन कशाची असणार, एकतर आयसोटोनची असेल किंवा आयसोडायफरची असणार आहे. कारण कोणता तरी एक जर सारखा असेल तर तो एक तो आयसोटोप असेल किंवा आयसोबार असणार आहे है ना. इथं दोन्ही पण वेगळे आहेत असं म्हटले, विविध म्हटले, पण न्यूट्रॉनची संख्या सारखी आहे. याचा अर्थ काय की हे काय आहे, तर हे आयसोटोन आहे. हे काय तर हे आयसोटोन आहे. आयसोटोन तिसरा है ना, समान असेल तर त्यांना रिकामी जागा म्हणतात, आयसोटोन्स म्हणणार आहे. नेक्स्ट, 2 अणूंना आयसोबार म्हणतात. आयसोबार कधी म्हणायचे आपल्याला, ज्या वेळेस त्याचा ॲटॉमिक मास आहे तो सारखा असेल तर त्याला आपण काय म्हणू, आयसोबार म्हणणार आहोत है ना. आणि ॲटॉमिक नंबर आहे तो वेगवेगळा असायला पाहिजे. बघा, प्रोटॉनची संख्या दोन्ही अणूंमध्ये सारखी असते नाही. प्रोटॉनची संख्या दोन्ही अणूंमध्ये काय तर सारखी राहणार नाही. जर ती सारखी असेल तर त्याला आपण आयसोटोप म्हणतो. न्यूट्रॉनची संख्या दोन्ही अणूंमध्ये सारखी असते नाही. न्यूट्रॉनची संख्या जर सारखी असेल त्याला आपण आयसोटोन म्हणतो. आपल्याला आयसोबार काढायचे. न्यूट्रॉन आणि प्रोटॉनची बेरीज दोन्ही अणूंमध्ये सारखी असते. एक्झॅक्टली ॲटॉमिक मास ज्याच्यामध्ये सारखा असतो त्याला आपण आयसोबार म्हणतो. आणि म्हणून न्यूट्रॉन आणि प्रोटॉनची संख्या म्हणजेच काय तर ॲटॉमिक मास ते सारखं असायला पाहिजे. आन्सर काय येणार या प्रश्नाचं, तर तिसरा. न्यूट्रॉन आणि प्रोटॉनची बेरीज दोन्ही अणूंमध्ये असमान राहणार नाही, ती काय असायला पाहिजे, तर सारखी असायला पाहिजे. त्याला आपण आयसोबार म्हणत असतो. आन्सर काय येणार, तर तिसरा पर्याय. नेक्स्ट, इलेक्ट्रॉनचा शोध सुरुवातीला सांगितला होता. तिने पण सांगितलं होतं की प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावलाय, तर याचा आन्सर काय, इलेक्ट्रॉनचा शोध लक्षात ठेवायचे तुम्हाला, जे थॉम्सन यांनी लावलेला आहे. नेक्स्ट, ट्रिटियमचा अणुक्रमांक किती. ट्रिटियमचा अणुक्रमांक म्हटले आपल्याला, अणुक्रमांक लक्षात घ्या. ट्रिटियम हा काय तर आयसोटोप आहे. अणुक्रमांक हा सारखाच असतो. हायड्रोजनचा अणुक्रमांक आहे तो सारखाच असणार. आणि हायड्रोजन कोणताही असेल तरी पण ॲटॉमिक नंबर त्याचा किती आहे, तर तो 1 असणार आहे. त्याच्यामध्ये प्रोटॉन एकच असतो किंवा त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आहे तो एकच असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण असे 4 इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आणि त्याच्यावर आयोगाने विचारलेले प्रश्न असे सगळे कव्हर केलेले आहेत. अशी अपेक्षा ठेवतोय की तुम्हाला चांगलं समजलं असेल. फक्त आहे तर ते फार सोपी आहे. फक्त थोडं रिवाइज करा आणि नीट लक्षात ठेवा. कारण होतंय काय तर ते कन्फ्यूज होतं आणि म्हणून काय तर तिथून मग वाचून सुद्धा पेपरच्या वेळेस काय तर ते चुकण्याची शक्यता असतं. ठीक आहे, तर हे 4ही डेफिनेशन चांगले रिवाइज करा. आज इथंच थांबूया. थँक्यू व्हेरी मच. आकार फाउंडेशनद्वारे राज्यसेवेसाठी एक नवीन बॅच लॉन्च होत आहे. महाराष्ट्र राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, म्हणजे आता जी राज्यसेवेची जी परीक्षा होणार आहे, जे संयुक्त होणार आहे, त्यासाठी एक नवीन बॅच 8 जानेवारीपासून लॉन्च होत आहे, जी लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच आहे. प्रत्येक विषयासाठी एक डेडिकेटेड फॅकल्टी आहे मित्रांनो. इथं तुम्हाला पूर्ण फॅकल्टी टीम पाहायला मिळेल. ही बॅच कशी आहे, तर ही आहे प्री फोकस बॅच आहे, ज्यामध्ये GS पेपर 1 आणि GS पेपर 2 म्हणजे CSAT सुद्धा काय तर तो कव्हर केला जाणार आहे. फीज अगदी नॉमिनल आहे, ती म्हणजे किती, तर फक्त 6000.
तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसत असतील त्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून बॅचबद्दलची डिटेल माहिती ही मिळवता येईल. प्री फोकस बॅच आहे. यामध्ये काय काय कव्हर केलं जाणार तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन, कॉन्सेप्ट आहेत, करंट आहे आणि एक्सपेक्टेड जे पण क्वेश्चन्स असणार ते सुद्धा काहीतरी इथं कव्हर केले जाणार आहे. माध्यम आहे जो मीडियम आहे तो मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही लँग्वेजमध्ये काय तर तुम्हाला दोन्ही मीडियममध्ये ही बॅच मिळणार आहे. यासोबतच 7 तारखेपासून यासोबतच बघा की 7 तारखेपासून आकार फाउंडेशनद्वारे टेस्ट सिरीज सुद्धा लॉन्च केली जाणार आहे. जी प्रिलिम एक्झाम आहे जी येणारी आता 2024 मध्ये जी संयुक्त पूर्वपरीक्षा होणार राज्यसेवेची त्यासाठी टेस्ट सिरीज सुद्धा काय तर लॉन्च केली जाणार आहे. 7 तारखेपासून सुरुवातीला काही डेडिकेटेड हे विषयानुसार टेस्ट होतील आणि त्यानंतर मग कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हन करंट अफेअर्सचे सुद्धा काय तर टेस्ट होणार आहे आणि त्यानंतर मग कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट इन्क्लुडिंग सीसॅट सुद्धा हे सुद्धा काय तर कव्हर केली जाणार आहे. नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतीलच त्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून बॅचबद्दल आणि टेस्ट सिरीजबद्दल माहिती मिळवता येईल.